असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्या समोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले. तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे SP होते त्या SP ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती. काल हे सगळं परत बाळा बांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं. त्याच्यामुळे तर स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे. पोलीस काही करतच नाहीत. त्यामध्ये वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता. ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे. नाही तर तो मकोकाही गेला होता. परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतात. खरी गोष्ट आहे, ही एकदम खरी गोष्ट आहे. महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉटवरनं भांडण झालं होतं. वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा. मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या घासाघिशी त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शहाणा समजतो. क्रिकेट पण आता तरी लक्ष देतील कारण कोणी लक्ष देणार नाही. बाळा बांगरनी त्या काळात SP ठाकूरला सांगितलं की हा मर्डर यांनी केला, माझ्या समोर बोललाय हा सगळं. त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर 7 केसेस दाखल केल्या. असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतं बीडमध्ये. हम करे सो कायदा ही भूमिका होती. काय करणार? अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेले आजही बीडमध्ये आहेत. पण आवाज आहे एवढं 6 महिने झाले की सगळी प्रकरण उघडकीस येऊन तरीही अजूनही म्हणावी तशी कारवाई होत नाहीये. पोलीस प्रशासन तिथले काही अधिकारी बदलण्यात आले, नवीन अधिकारी पाठवले असं जरी सांगितलं जात असलं तरी यातली प्रकरणं तडीच लागण्याऐवजी नवीन नवीन प्रकरणं रोज बाहेर येत आहेत. काय करणार? काय करणार? गव्हर्नमेंट सिरियस नाहीये. पाशवी बहुमताच्या जीवावरती महाराष्ट्राच्या एकंदर व्यवस्थेवरती बलात्कार करतात पाशवी. आम्हाला बहुमत मिळालं आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, हे एवढं बोलून कशालाच न्याय मिळत नाही. विधानसभेची सँक्टिटी खतम होत चालली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण किती लावून धरलं आम्ही. शेवटपर्यंत शासन ऐकायलाच तयार नव्हतं. शेवटी कोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे, की त्याची हत्याच आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते आम्ही जो सदस्य बोलतो आतमध्ये कायद्यानुसार म्हणजे विधानसभेच्या कायद्यानुसार सदस्य जो बोलतो ते सत्य असतं असं मान्य करावं लागतं. ते काय न्यायच नाही. अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत बीडमध्ये. त्यांनी आपलं कुंकू पुसलेल्या कुंकवाने ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल, माझा भाऊ परत येईल, माझा बाप परत येईल. कुठे गायब झालाय तेच कळलं. पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही. बायको नाव देते ना तेव्हा असं प्रेशर होतं की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती. आता तिची हिंमत वाढली बिचारीची. एवढी तिची तडफड. मी तिच्या घरी गेलोय. ती बिचारी अशी झाली, अशी खंगून गेली बिचारी. हे शाप वाईट आहेत. हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहेत. तुम्ही लपवतात, पुरावे नष्ट करतात. आम्ही ठाण्याचं प्रकरण बोंबलून सांगतो. अंजली जर्मनी यांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही लपवतात. कशाला लपवतात? खून माफ होणार असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही मोठ्या गोष्टच नाही. तुम्ही एकीकडे म्हणताय की सरकार जे आहे ते विरोधकांनी जे आवाज उठवले त्या प्रकरणामध्ये काही ऐकत नाहीये, पण दुसरीकडे काँग्रेसनी त्यांच्या 3 नेत्यांना विजय वडेट्टीवार, अमित पटेल आणि सतेज पाटील यांना नोटीस बजावली एक प्रकारची आणि त्यांना विचारणा केली आहे की जलसुरक्षा विधेयकावर तुम्ही आपण जे ठरवलेलं होतं त्यानुसार कारवाई का केली नाही, त्यानुसार तुम्ही आवाज का उठवला. काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावरती मी बोलणं योग्य होतं.
पण विरोधक कुठेतरी कमी पडतात असं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आमचा काँग्रेसनी आमचा केला असं ना. माझा आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे काही मुद्दे मान्य करण्यात आले, काही मुद्दे आम्हाला सांगितले गेले, पण आम्हाला ते त्या कायद्यात घेतलेले नाही. आमचा आक्षेप एवढाच होता आणि माझा आजही तो आक्षेप आहे की लेफ्ट डावी ही विचारसरणी या जगामध्ये अस्तित्वात आहे. मग तुम्ही डावे कडवे म्हणता, मग उजवे कडवे काय करायचे? दीपक काटे कोण आहे? उजवा कडवाच आहे ना. जर अशा लोकांना तुम्ही, जसं उदाहरण दिलं आम्ही पेहलगाम मधला आरोप जो, ते उजवे कडवेच आहेत. धर्म आधारित राजकारणामध्ये त्यांनी तिथे जाऊन गोळ्या घातल्या. हे असे उजवे कडवे हे जगभरात अस्तित्वात आहेत. मग फक्त डावे कडवे कशाला? आणि संविधान न मानणारे भारतात कितीतरी जण आहेत आणि स्वातंत्र्यानंतर न मानणारे आहेत, ते नेमके उजवेच आहेत. बघा, मला आश्चर्य वाटतं तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता की मेगा इंजिनिअरिंगचा कर माफ करण्यात आला. तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही की मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा हे सरकारचे जावई आहे. 20,000 कोटीला घेतलेलं टेंडर 66,000 कोटीवर जातं. 66,000 कोटीवर. एक रस्ता 1 कोटीला होतो, गडकरी साहेब करतात. महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता 100 कोटीला होतो. काय करणार? शक्तीपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटायला लागलंय. मेगा नवयुगा, मेगा नवयुगा. जे टेंडर येतं ते मेगा नवयुगालाच जातं. तर टेंडर मॅनेजमेंट कशी करतात, कोणाला कसे फोन जातात, साधी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडर मध्ये 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला. आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की फक्त 65 कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला बोफोर्सचा राजीव गांधींवरती. आणि राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले 84 साली, 89 साली त्यांचा पराभव झाला. इतकी सेन्सिटिव्हिटी भारतात होती. फक्त 65 कोटी. तिथं म्हणजे आम्ही नाही, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 3,000 कोटीचा घोटाळा आहे, टेंडर मागे घेता का कारवाई करू. काही झालं नाही ना. तुम्ही लावून धरलं ना आम्ही काही करू शकतो. तुम्ही राज्य सरकार नाही, आत्ताचे सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत. तुमच्या समोर आलो ना तर हे बावनकुळे साहेब अतिशय चांगले मंत्री, ओपनली बोलणारा माणूस. त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेघाची पोच कुठपर्यंत येते बघा. कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण, त्याच्यामध्ये कोण होतं? मेघाचे संबंध कुठे होते? किती रुपयाचे बॉन्ड होते? 900 कोटी रुपयाचे बॉन्ड. 900 कोटीचा बॉन्ड घेणाऱ्या माणसाला काही माफ होऊ शकतो. त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी 5 लाख कोटीचे टेंडर मिळाले. 5 लाख कोटीचे. काल मुंबईमध्ये एका ओला उबरच्या ड्रायव्हरनी त्याच्यासोबत पिस्तूल बाळगली होती आणि त्या पिस्तूलला दाखवून त्यांनी प्रवाशाला धमकावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला टाका जेलमध्ये आणि एका आतमध्ये. तो एक सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर किंवा ओला उबरच्या ड्रायव्हर, त्याच्याकडे पिस्तूल आली कुठची? अत्यंत गंभीर प्रश्न आहे. म्हणजे शासन लायसन्स देत असताना कुणाला लायसन्स देत आहे, कशा पद्धतीने लायसन्स देत? एका बीडमध्ये 3,000 लायसन्स दिली होती. एका बीडमध्ये ठाणे आयुक्ताला कोणाला लायसन्स दिले मागच्या काळामध्ये तपासून बघा. यावेळेसच्या आयुक्तांनी अतिशय स्ट्रिक्ट केलंय. आता जे डुंगरे नावाचे आयुक्त आहेत अतिशय स्ट्रिक्ट केले. पण त्याच्या आधीच्या 10 वर्षामध्ये कोणाला लायसन्स दिले हिचं श्वेतपत्रिका काढावी ठाणे पोलिसांनी. 15 लाख 25 लाख 30 लाखाला लायसन्स असे मिळवते ते असे. अहो मुंबईचं अख्ख्या पुण्याचं काम त्यांना मिळालं. अहो तो जावई हो. मेगा आणि नवयुगा आता महाराष्ट्राचे आधुनिक जावई आहेत.
जावयासाठी सासरे पायघड्या घालतात. आपलं सरकार हे सासरच्या भूमिकेत आहे आणि मेघा आणि नवयुगा हे जावयाच्या भूमिकेत आहेत. जावई मजा करतायत, तुम्ही बसा बोंबलत. पडळकर असं म्हणाले काल की जर गाडी समोर जर कोणी येईल तर मी असंच दरवाजा उघडणार. मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आहे. दरवाजा उघडला, मालाला कमी लागलं, पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता. सर्वात जास्त इजा त्याला झाली. आणि हे वाक्य तुम्हाला शोभतं तर चालवा टीव्हीवर की अशीच गाडी आमदार घालू कोणी आलं तर चांगलं आहे. आपण साहेब काल पुन्हा एकदा आम्ही पामर आहोत, गरीब आहोत, आम्ही सत्तेत नाव आहे, सत्तेतला माज दिसतोय आम्हाला. आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची, आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा. चालेल हो, तुम्ही सत्तेत आहात, खावा मी शिव्या. आता शिव्या देणं हे जर विधिमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकली. तुम्ही काही करणार आहात हे सगळं? काही कोणाविरुद्ध तक्रार विक्रार करत नाही, हे असे धंदेच करत. परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळसूत्र चोर, त्याच्या मागचं कारण काय होतं तर मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण इथे आहात, वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधीही करत नाही. मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल, मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही. त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो. आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला? कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात? कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय? तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर? तर तसं सांगा. मी कोणाचं नाव तर घेतलेलं नाही. आणि गाडी अंगावर मारून टाका आम्हाला. गाडी अंगावर घालू नका, पिस्तूल आणा, विधानसभेच्या बाहेर येतो, गोळ्या घाला. आम्हाला काय, आम्ही त्याच्यासाठी तयारच बसलेलो आहोत. मरणाला कोणी घाबरत नाही आम्ही. आणि 5-25 पोरं घेऊन फिरण्याची माझी सवय पण नाही. मी एकटाच असतो बाजारात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.